योना याचा दुसरा अध्याय आणि वचन 5 वरती आपण विचार करणार आहोत. आज मनन करता योना याचा दुसरा अध्याय आणि वचन 5. या ठिकाणी आम्हाला योना जो आहे तो संकट अवस्थेत असलेला योना आम्हाला पाहायला मिळतो. आणि संकट अवस्थेत तो असलेला योना पाहायला मिळतो आणि त्यानं संकट अवस्थेतून केलेला जो धावा आहे आणि हे संकट देवानं त्याला दिलेली जी देवानं त्याला जे सांगितलं होतं निनवे शहराला जा आणि पश्चातापाची त्या ठिकाणी सुवार्ता गाजव, पण त्या ठिकाणी त्यानं देवाचा जो निर्णय आहे देवाचा निर्णय त्यानं ऐकला नाही आणि तो देवाचा निर्णय न ऐकल्यामुळं त्याच्यावरती हे ओढलेलं जे संकट आहे आणि ह्या संकटाच्या अवस्थेतून त्यानं केलेला हा धावा आम्हाला पाहायला मिळतो. पण या ठिकाणी योना जो आहे या ठिकाणी आपण जे पाहत आहोत की या योनाच्या जीवनातून आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं जे दुःख सहन आहे, योना ज्या अनुभवातून गेला, पण तुमचा आणि माझा जो तारणारा जो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्या कितीतरी पटीनं प्रभू येशू ख्रिस्त योनाच्या कितीतरी पटीनं प्रभू येशू ख्रिस्त भयानक अशा अनुभवातून गेलेला आम्हाला पाहायला मिळतो. आता या ठिकाणी आपण जे पाहणार आहोत, जरी आपल्याला योना पडद्यावरती जरी योना दिसत असला तर त्या पाठीमागं आपण प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आपण पाहणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्त योनाच्या कितीतरी पटीनं तुमच्या आणि माझ्या पातकाबद्दल तो भयानक अशा अनुभवातून गेलेला आम्हाला पाहायला मिळतो. आता वचन 5 मी वाचत आहे. वचन सर्वांनी लक्ष द्या. वचन 5 मध्ये, जलानी मला प्राण जाईपर्यंत व्यापिले, डोहाने चाहूकडून मला घेरिले, समुद्रातील शेवाळ्याने माझे डोके वेष्टिले. आता हा योना आपला अनुभव सांगत आहे. तो समुद्राच्या तळाशी आहे आणि योना ज्या संकट अवस्थेमध्ये आहे आणि त्या संकट अवस्थेमध्ये तो काय म्हणत आहे बघा त्या ठिकाणी, जलानी मला प्राण जाईपर्यंत व्यापले. जलानी मला प्राण जाईपर्यंत व्यापिले. आता या ठिकाणी जलानी हा जो शब्द आहे तो अनेक वचने या ठिकाणी वापरलेला शब्द आम्हाला पाहायला मिळतो. कारण जलानी मला प्राण जाईपर्यंत त्याला व्यापलेला आहे. आता आम्ही आमच्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही जरा डोकावून आम्ही पाहूया. आम्ही आमच्या प्रिय प्रभूकडे जरा आम्ही आमच्या डोकावून पाहूया. आमच्या प्रिय प्रभूला देखील बघा, जलानी मला प्राण जाईपर्यंत व्यापिले. आता जल म्हणजे काय बघा. आता आपण या ठिकाणी मत्तयाचं शुभवर्तमान त्याचा 26वा अध्याय, मत्तय 26 आणि वचन 47. मत्तय 26 आणि वचन 47 बघा. या ठिकाणी योना म्हणतो मला जलानी प्राण जाईपर्यंत व्यापले. पण आता या ठिकाणी बघा की प्रभू येशू ख्रिस्ताला बघा जे कशा प्रकारे त्यांनी जे जल म्हणजे आम्हाला काय पाहायला मिळतं बघा त्या ठिकाणी बघा. तो बोलत आहे इतक्यात पहा 12 जणातील एक जो यहुदा आपला आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक लोकांचे वडील याकडून तलवारी व सोटे घेऊन आलेला मोठा समुदाय होता. या ठिकाणी बघा जलानी व्यापले, प्राण जाईपर्यंत जलानी व्यापले. बघा या ठिकाणी जलाप्रमाणे आम्हाला पाहायला मिळतं की आमच्या प्रिय प्रभूला प्राण जाईपर्यंत कशा बघा त्या ठिकाणी काय म्हटलंय, लोकांचे वडील, तलवार, सोटे आणि आलेला मोठा लोकसमुदाय. योनाला आलेला हा वेगळा अनुभव आहे. पण जलाने प्रभू येशू ख्रिस्ताला कशा प्रकारे व्यापले, जसा जलाप्रमाणे जो मोठा लोकसमुदाय, योना हा त्याच्या चुकीमुळे तो संकट अवस्थेमध्ये आहे.
योना हा त्याच्या चुकीमुळं तो संकट अवस्थेमध्ये आहे. पण प्रभू येशू ख्रिस्त हा बघा या ठिकाणी तुमच्या आणि माझ्या पातकामुळं त्याच्यावर आलेलं जे संकट आहे, त्याच्यावर आलेलं जे संकट आहे, गेतसेमनीच्या बागेपासून जे संकट जे चालू होतं, घटका येऊन ठेपलेली आहे. आणि त्याला बघा त्या प्रभू येशू ख्रिस्ताला कशा प्रकारे लोकांनी गारडाटात टाकलेला आहे पहा. ते बघा मुख्य याजक आहे आणि स्वतः यहुदा देखील आहे, त्यांच्या 12 जणांना एक शिष्य यहुदा तो देखील आहे, वडील आहे, वडील मंडळ आहेत, आणखी काय सैनिक आहेत, तलवारी सोटे आणि मोठा लोकसमुदाय हे घेऊन काय करणार आहेत की प्रभू येशू ख्रिस्ताला जणू काय त्यांनी जलानी मला व्यापिले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला कशा प्रकारचा अनुभव आलेला पाहायला मिळतो पहा. अगदी त्याला प्रभू येशू ख्रिस्ताला त्याला अगदी व्यापून टाकलेलं आहे, त्याला त्याची सुटणूक होऊ नये. आणखी बघा त्या ठिकाणी वचन 57 मध्ये काय म्हटले पहा की 26 अध्याय मत्ती 26 आणि 27 मध्ये मग येशूला अटक करणार त्याला मुख्य याजक कैफा याच्याकडे शास्त्री व वडील जमले होते, तेथे नेले. बघा त्या ठिकाणी मग येशूला अटक करण्यासाठी त्याला प्रमुख याजक कैफा याच्याकडे शास्त्री व वडील जमले होते, तेथे नेले. बघा या ठिकाणी जलाने मला प्राण जाईपर्यंत व्यापलं आहे. बघा त्या ठिकाणी प्राण जाईपर्यंत अगदी जलाप्रमाणे ही माणसं प्रभू येशू ख्रिस्ताच्या भोवती होती. मुख्य याजक, शास्त्री, वडील मंडळ आणि आम्हाला पाहायला मिळतं की मोठा लोक समुदाय. आणि अशा प्रकारे त्याला व्यापलेलं आम्हाला पाहायला मिळतं. आणि बघा की त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की वचन याच्यामध्ये 59 वचनामध्ये पहा बघा, मुख्य याजक व संपूर्ण न्यायसभा हे येशूला जीवे मारण्याच्या हेतूने त्याच्या विरुद्ध खोटा पुरावा शोधित होते. बघा त्या ठिकाणी मुख्य याजक संपूर्ण न्यायसभा हे येशूला जीवे मारण्याच्या हेतूने. बघा त्या ठिकाणी योना म्हणतो मला प्राण जाईपर्यंत जलाने मला प्राण जाईपर्यंत मला त्यांनी व्यापिले. आणि या ठिकाणी आमच्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताला या लोकांनी प्राण जाईपर्यंत कशा प्रकारचे त्याला प्रभू येशू ख्रिस्ताला व्यापलेलं आहे हे आम्हाला पाहायला मिळतं पहा. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा योनापेक्षा इथे एक थोर आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला योनापेक्षा थोर का म्हटलं? योनाची जी संकट अवस्था आहे ती त्याच्या चुकीमुळे आहे. पण आमचा प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, ज्या संकटामध्ये आहे, ज्या परिस्थितीमध्ये आहे, तो तुमच्या आणि माझ्या पातकामुळं तो त्या संकट अवस्थेमध्ये असलेला आमचा प्रिय प्रभू आम्हाला पाहायला मिळतो. बघा त्या ठिकाणी की त्या ठिकाणी संपूर्ण न्यायसभा येशूला जीवे मारण्याच्या हेतूने योना म्हणतो जलाने मला प्राण जाईपर्यंत व्यापले. आणि हे लोक बघा आमच्या प्रिय प्रभूला त्याला जीवे मारण्याच्या हेतूने त्याला बघा की खोटा पुरावा त्याच्या विरोधात काय करत आहेत, सादर करत आहेत आणि शोधत आहेत. आणि बघा त्या वचन 60 मध्ये काय म्हटले, आणि बरेच खोटे साक्षीदार आले असताही तो त्यांना मिळाला नाही. तरी खोटे बघा तरी शेवटी दोघे खोटे साक्षी येऊन म्हणाले की देवाचे मंदिर मोडण्यास व 3 दिवसात ते बांधण्यास मी समर्थ आहे असे म्हटले आहे. म्हणजे या ठिकाणी आम्हाला काय पाहायला मिळतं बघा की अशा प्रकारे आमच्या प्रिय प्रभूवरती त्यांनी जलाप्रमाणे आमच्या प्रिय प्रभूला जलाप्रमाणे त्यांनी घेरलेलं आम्हाला पाहायला मिळतं. जलाप्रमाणे. आणखी बघा की मत्ती 27 आणि बघा मत्ती 27 आणि वचन 23 मध्ये पहा. मत्ती 27 आणि वचन 23 पहा. तो म्हणाला, का बरे
त्यांनी काय वाईट केली आहे, तेव्हा ते फारच आरडाओरड करत म्हणाले, त्याला वधस्तंभावरती खिळून टाका. आता ह्या लोकांनी हे लोक जे आहेत सुडाभावानं मत्सरानं पेटलेले लोक होते. मत्सर हा नेहमी चांगलं फेकून देतो आणि वाईट पटकन घेतो. आणि आम्हाला पाहायला मिळतं हे जे लोक जे जमलेले होते यांनी खुनी बरबाची त्यांनी मागणी केली. त्यांनी वाईट पटकन घेतलं आणि जो प्रभू येशू ख्रिस्त जे चांगला आहे त्याला त्यांनी फेकून दिलं. आम्हाला पाहायला मिळतं या ठिकाणी जलाप्रमाणे त्यांनी म्हटली ह्याची वाट लावा, ह्याची वाट लावा, अशी त्यांनी आरडा ओरड केली आम्हाला पाहायला मिळते. जसं बघा की योना म्हणतो जलाने मला प्राण जाईपर्यंत घेरला आहे, तसं आमच्या प्रिय प्रभूला बघा जीवे मारण्यासाठी प्राण जाईपर्यंत लोकांनी त्याला घेरलेलं आम्हाला पाहायला मिळतं. आणि हे जे आम्हाला पाहायला मिळतं हे जे चित्र जे आहे प्रभू श्री ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापामुळं त्याची अवस्था अशी झालेली आम्हाला पाहायला मिळते. प्रभू श्री ख्रिस्त हा तुमची आणि माझी पापे हरण करण्यासाठी या जगात आला आणि कशा प्रकारच्या अनुभवातून गेलेला आम्हाला पाहायला मिळतं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा योनापेक्षा थोर का आहे? योनाचा अनुभव हा वेगळा आहे आणि आमच्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव हा वेगळा आहे. परत आणि आणखी आम्हाला पाहायला मिळतं बघा त्या ठिकाणी योनाच्या पुस्तकामध्ये 2 अध्याय 5व्या वचनामध्ये जलाने मला प्राण जाईपर्यंत व्यापली आहे. जल म्हणजे आम्हाला पाहायला मिळतं की कशा प्रकारे की त्याला मारण्याचं कट आणि कारस्थान, कसे खोटे पुरावे, लोकांनी कशा विरुद्ध त्याच्या विरोधात उठवलेला आवाज जलाप्रमाणे प्राण जाईपर्यंत आम्हाला पाहायला मिळतं. आता त्या ठिकाणी खालचं बघा त्या ठिकाणी आणखी काय म्हटले बघा, डोहाने चाहूकडून मला घेरले आहे. डोहाने चाहूकडून मला घेरले आहे. आता हे डोह काय दाखवतात? हे अथांग डोह काय दाखवतात? डोह काय दाखवतात तर सत्तेवर असणारी माणसं. मुख्य याजक हा सत्तेवरती आहे, शास्त्री हे सत्तेवरती आहे, पिलात हा सत्तेवरती आहे, हिरोद हा सुभेदार हा कसा आहे सत्तेवरती असणारी माणसं आहे. याने देखील त्याला काय केलेलं आहे बघा त्या ठिकाणी डोहाने चाहूकडून मला घेरले आहे. डोह म्हणजे डोह कशाला म्हणतात? डोह कशाला म्हणतात तर समुद्राचा जो तळ आहे आणि समुद्राच्या तळापासून हजारो मीटर खाली एक निमुळती खाच असते, त्या खाचेला डोह किंवा गर्ता म्हटलं जातं. त्या खाचेला डोह किंवा गर्ता म्हटलं जातं. एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती जर त्यामध्ये गेली परत ती बाहेर कशानेही येत नाही आणि आणणं शक्य नाही. आणि अशा प्रकारे बघा की जे डोहाने म्हणजे आम्हाला पाहायला मिळतं की मुख्य याजक आहे, न्यायसभा आहे आणि आम्हाला पाहायला मिळतं की पिलात आहे, हिरोद आहे, ही मुख्य सत्तेवर असणारी माणसं की डोहाप्रमाणे त्यातून प्रभू श्री ख्रिस्ताची सुटणूक नव्हती. म्हणून या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते की डोहाने मला चाहूकडून मला घेरले आहे. डोहाने मला चाहूकडून मला घेरले आहे. राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आम्हाला पाहायला मिळतो हा प्रभू. योनाचा हा वेगळा अनुभव आहे. योना हा या संकटावस्थेमध्ये आहे, पण आमचा प्रिय प्रभू त्याही पेक्षा योनाच्या पेक्षा देखील किती मोठ्या संकट अवस्थेमध्ये असलेला आमचा प्रिय प्रभू आम्हाला पाहायला मिळतो. आणि ही प्रभू श्री ख्रिस्त हा तुमच्या आणि माझ्यामुळं तो इथं असलेला आम्हाला पाहायला मिळतो. तुमच्यावरील माझ्यावरील प्रीतीमुळं तो या जगातील जे सत्तेवर असणारे जे लोक आहेत त्यांनी त्याला आम्हाला पाहायला मिळतं की व्यापून त्यांनी त्याला घेरलेलं आम्हाला पाहायला मिळतं. बघा आम्ही पहिले सत्य पाहिजे की जलाने त्याला व्यापले. जल म्हणजे काय आम्हाला या लोकांनी जगातील खोटे साक्षीदार, यहुदा, मोठा लोकसमुदाय, ते शिपायांची तुकडी, ही जणू काय प्रभू श्री ख्रिस्ताला जणू काय सर्वांनी त्याला घेरा टाकलेला आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो डोहाने म्हणजे आम्हाला पाहायला मिळतं की पिलात आहे, हिरोद आहे, मुख्य याजक आहे, वडील आहेत, न्यायसभा आहे, यांनी प्रभू श्री ख्रिस्ताला कसा काय घेरा टाकलेला आम्हाला पाहायला मिळतो. मला प्राण जाईपर्यंत मला व्यापले आहे. यातून आम्हाला पाहायला मिळतं की योनापेक्षा आमचा प्रिय प्रभू का थोर आहे.
का त्याला थोर म्हटलेलं आहे? कारण योनाचा अनुभव हा वेगळा आहे. आणि आमचा प्रिय प्रभूचा जो 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 आमचा जो प्रिय प्रभू जो आहे तो वेगळ्या परिस्थितीतून जातोय. तो तुमच्या आणि माझ्या पातकामुळे जात आहे. तिसरी बाब त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते बघा. त्या ठिकाणी समुद्रातील शेवाळ्याने माझे डोके वेष्टिले आहे. योना या ठिकाणी अनुभव काय सांगत आहे? समुद्रातील शेवाळ्याने माझे डोके वेष्टिले आहे. आता समुद्रातील जी शेवाळ ही वनस्पती, ही जी समुद्रातील जी घाण आहे, ही समुद्रातील घाण आम्हाला पाहायला मिळते साचलेल्या पाण्यामध्ये. ती योनाच्या डोक्याला गुंडाळलेली, वेष्टलेली आम्हाला पाहायला मिळते. पण तुमच्या आणि माझ्या तारणाऱ्याच्या डोक्यावरती तुमचा आणि माझा जो तारणारा जो प्रभू श्री ख्रिस्त आहे त्याच्या डोक्यावरती आम्हाला पाहायला मिळते. तुमच्या आणि माझ्या पापाची घाण त्याच्या डोक्याला वेष्टलेली आम्हाला पाहायला मिळते. म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू आम्हाला पाहायला मिळतं बघा. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की तुमच्या आणि माझ्या पापाचं जे गाठोळ आहे, तुमच्या आणि माझ्या पापाचं गाठोळ प्रभू श्री ख्रिस्ताच्या शिरावरती होतं. ही घाण आहे. पापाची जी घाण आहे ही प्रभू श्री ख्रिस्ताच्या डोक्यावरती असलेली आम्हाला पाहायला मिळते. परमेश्वराने संपूर्ण पाप आपल्या पुत्रावरती लादलेलं आम्हाला पाहायला मिळतं. आपल्या पुत्रावरती लादलेलं आम्हाला पाहायला मिळतं. आणि यातून आम्हाला कळलं समुद्रातील शेवाळ्याने माझे डोके वेष्टिले आहे. योना म्हणतो समुद्रातील शेवाळ्याने माझे डोके वेष्टिले आहे. पण प्रभू श्री ख्रिस्ताच्या शिरावरती तुमच्या आणि माझ्या पापाची घाण त्याच्या डोक्यावरती असलेली आम्हाला पाहायला मिळते. म्हणून योनापेक्षा आमचा प्रिय प्रभू तो थोर आहे. कारण योनाचा अनुभव हा वेगळा आहे. पण प्रभू श्री ख्रिस्ताचा जो अनुभव आहे, प्रभू श्री ख्रिस्त ज्या अनुभवातून, ज्या संकटातून तो गेलेला जो आहे हे फार निराळा आहे. म्हणून तो योनापेक्षा तो थोर आहे. मला एक गीत आठवतं. ख्रिस्त माझा मला आणखी काय हवे, ख्रिस्त माझा मला आणखी काय हवे, त्याने माझ्यासाठी दिला प्राण, माझ्यात नाही पापाची घाण. त्याने माझ्यासाठी दिला प्राण, माझ्यात नाही आता पापाची घाण. त्याने माझ्यासाठी दिले रक्त, माझ्यातील पापे झाली जप्त. त्याने माझ्यासाठी दिले रक्त, माझ्यातील झाली पापे जप्त. बघा या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्यासाठी जे केलं आहे त्याचं कार्य अद्भुत आहे आणि त्याच्या कार्यासारखं कार्य नाही. योना या संकट अवस्थेमध्ये जो अडकला तो त्याच्या चुकीमुळे अडकलेला आम्हाला पाहायला मिळतो. पण आमचा प्रिय प्रभू त्यानं कधी पाप केलं नाही, त्यानं तो कधी चुकीचा वागला नाही. तो निर्दोष आणि निष्कलंक अशी व्यक्ती आम्हाला आमचा प्रिय प्रभू आम्हाला पाहायला मिळते. पण तो या जगात येऊन तुमच्या आणि माझ्यासाठी त्यानं जे सोसलं आहे, ज्या अनुभवातून प्रिय प्रभू गेला तो अनुभव किती निराळा अनुभव होता. जलाने प्राण जाईपर्यंत व्यापले, डोहाने चाहूकडून घेरले आणि समुद्रातील शेवाळ्याने त्याचे डोके वेष्टिले. हा किती अनुभव, योनाचा अनुभव वेगळा आहे आणि आमच्या प्रिय प्रभूचा जो अनुभव आहे तो किती भयानक असा आहे. हे पाहून हे आपण जे मनन केलं, हे मनन आपण करत प्रभूची स्तुती करत त्याची आराधना करत आपण पुढे जाऊया.